सर्वांच्याच खात्यामध्ये आता 5,000 रुपये जमा. तर संजय गांधी निराधार अनुदान योजना मार्च. तर आता जे काही अपडेट इथं आलेले आहे तर वाटप सुरू झालेले आहे. तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ आणि दिव्यांग तर अशा लाभार्थ्यांना मिळत आहे अगदी 5,000 रुपये. तर आता यामध्ये तुम्हाला मिळणार का? तुम्हाला जर पैसे आले नसतील तर अशाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 5,000 रुपये इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता यामध्ये कोणाला पैसे मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे, पैसे आले नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे? मार्च महिन्याची सर्वात मोठी अपडेट हप्ता वितरित इथं सुरू झालेला आहे. तर 2 हप्ते एकत्र इथं जमा होत आहे. तर निधीमध्ये जे काही 1,000 रुपये वाढ झालेली आहे 2500 आणि 2500 असे मिळून तुमच्या खात्यामध्ये एकूण 5,000 रुपये इथं जमा होत आहे. यानंतर यामध्ये जे काही नागपूर, नांदेड, परभणी, लातूर, जळगाव, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर तर काही जिल्ह्यांमध्ये 1,500 रुपये येत आहे, काही जिल्ह्यांमध्ये 2,500 रुपये, तर काही जिल्ह्यांमध्ये 5,000 रुपये इथं जमा होत आहे. तर आता ज्यांच्या निधीमध्ये वाढ झालेली आहे तर अशांच्या जिल्ह्यांमध्ये पैसे इथं येत आहे. नागपूर, नांदेड, परभणी, लातूर, जळगाव, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर याचप्रमाणे पुणे, मुंबई उपनगर, ठाणे तर अशा जिल्ह्यांमध्ये सुद्धा संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ आणि दिव्यांगांचे पैसे इथं येत आहेत. तर आता यामध्ये जे की निराधार महिला तर आता हे जे पैसे आहेत टप्प्याटप्प्याने इथं जमा होत आहे. सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे इथं येणार नाही. विधवा, दिव्यांग, अनाथ मुले, वृद्ध व्यक्ती, गंभीर आजारग्रस्त तर अशांना पैसे इथं येत आहेत. पैसे आले नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे? तर आता सर्वप्रथम आधार लिंक आहे का? DBTS सक्रिय आहे का? खाते लिंक चालू आहे का? यादीत नाव आहे का? तर आता या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेले आहेत. तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजना पहिले जर तुम्हाला 1,500 रुपये मिळत होते तर 1,000 रुपये जर निधीमध्ये वाढ झाली तर हे 1,500 आणि हे 1,000 रुपये 2,500 रुपये पहिला जर हप्ता तुम्हाला मिळालेला नसेल तर या महिन्याचा 2,500 आणि मागच्या महिन्यातील 2,500 असे मिळून 5,000 रुपये जे की इथं जमा होत आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुण्यामधील काही तालुके, नाशिक, धुळे, यानंतर नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला, यवतमाळ तर आता सर्वांच्याच खात्यामध्ये 2,500 रुपये दरमहा इथं जमा होत आहे. तर आता तुमच्या जिल्ह्यांमध्ये निधी वाढ झाला की नाही लगेच तपासा. यानंतर येते आपलं अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. यानंतर जे काही प्रत्यक्षात असलेले जिल्हे तर या जिल्ह्यांमध्ये टाईम लागणार आहे. यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, पुण्यामधील काही उर्वरित भाग. यानंतर इथे पैसे टप्प्याटप्प्याने जमा होत आहेत. तुमच्या तालुक्यांमध्ये उशीर होऊ शकतो. तर आता ज्यांना कुणाला पैसे आले नसतील तर अशाने काय करायचं आहे? सर्वप्रथम एक अर्ज द्यायचा आहे. तर यामध्ये तहसीलदारांना द्यायचा आहे. येतं तहसील येईल तुमचा जिल्हा. संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे खात्यात न जमा झाल्याबद्दल ही जी तक्रार आपण देत आहेत म्हणजे लेखी अर्ज देत आहे. तर यामध्ये तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव टाकायचं आहे. संपूर्ण नाव टाकल्यानंतर तुम्ही राहणार, तालुका, तुमचा जिल्हा, अर्ज क्रमांक जे की तुम्ही अर्ज केलेला आहे ते. यानंतर इथे आपला आधार क्रमांक. तर इथं आपला जो काही आधार क्रमांक आहे ते आधार क्रमांक टाका. बँक खाते क्रमांक आणि बँकेचे नाव. तर हे तुम्हाला डिटेल्स व्यवस्थित भरायचं आहे. बरेच बँकेचा IFSC कोड इथं चेंज होत राहतो म्हणजे बदलत राहतो. तर ते तुम्ही व्यवस्थित टाकायचं आहे आधार क्रमांक. त्यानंतर तुम्हाला मागील महिन्यामध्ये जे काही अनुदान आहे माझ्या खात्यामध्ये जमा झालेले नाही ते तुम्हाला तात्काळ द्यायचं आहे. यानंतर तुमचं नाव इथं टाका, मोबाईल नंबर, दिनांक आणि तुमची साईन करायची आहे आणि हा जो अर्ज आहे त्या द्यायचा आहे. त्यासोबत तुम्हाला कागदपत्र इथं जोडायची आहे. यामध्ये तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, अर्जाचे क्रमांकाची प्रत एक म्हणजे त्याची झेरॉक्स, मोबाईल नंबर इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला जोडून द्यायचे आहे. यानंतर कोणी जर दिव्यांग असेल, कोणी गंभीर आजारग्रस्त असेल तर त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला इथे द्यायचे आहे. आताची मोठी अपडेट म्हणजे महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना 1,000 रुपये वाढ. तर मी पहिले सांगितलं होतं की जर तुम्हाला पहिले 1,500 आणि आता 1,000 रुपये जर तुम्हाला निधीमध्ये वाढ झाली तर तुम्हाला 2,500 रुपये तर महिना मिळेल. जर तुमचे 2 हप्ते एकत्रित राहिलेले असेल तर 2,500 आणि 2,500 असे मिळून
5,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होण्यास सुरुवात. तर हे जे बरेच दिवसांपासून इथं आता पैसे किती मिळणार आहेत, तर आता हे जे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे चार्टप्रमाणे आधी तुम्हाला 1,000 मिळत होते, त्यानंतर पहिले 1,500 आणि आता 1,000 रुपये. तर असे मिळून काही जणांनी तर 2,000 रुपये देखील इथं पहिले मिळत होते. तर आता 1,500 आणि 1,500 असे मिळून 5,000 रुपये जे की लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होत आहे. तर आता जर पहिले तुम्हाला यापूर्वी जर कोणाला 1,000 रुपये मिळत होते, 1,000 रुपये निधीमध्ये वाढ झाली तर तुम्हाला 2,000, पहिले 1,500 मिळत होते, त्यानंतर 1,000 रुपये निधीमध्ये वाढ झाली तर आता 2,500. तर आता जर हप्ता तुमचा थकीत राहिला तर एकूण 3 ते 5,000 रुपये. तर काही जिल्ह्यांमध्ये व काही प्रकरणामध्ये हे बदलू शकते. असं नाही की सर्व जिल्ह्यात कंपल्सरी आहे. तर इथं मागं-पुढं होऊ शकते. तर तुम्ही चेक करा की तुमच्या खात्यामध्ये 1,500 जमा झाले की 2,500 की 3,000 की 5,000. तर लगेच तुम्ही तपासा. याप्रमाणे पैसे लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ आणि दिव्यांगांचे पैसे खात्यामध्ये येत आहेत.